सकाळी उठल्यावर आधी स्वामींची पूजा करून घेतली. म्हणजे नेहमी मला सवय आहे, आंघोळी केल्यावर आधी स्वामींची पूजा करते आणि त्यानंतरलाच मी कामाला सुरुवात करते. तोपर्यंत कामं करायला सुरुवात करत नाही अजिबात. तर पूजा वगैरे झाली होती, आरती वगैरे झाली होती आणि ते नैवेद्याला स्वामींना उपमा केला होता. उपमा आणि पाणी दिलं स्वामींना. ही आमच्या शेजारची मुलगी आहे प्रिन्सेस. तर ती म्हणत होती मामी मी ठेवते म्हणून स्वामींना नैवेद्य. तर मग तिने स्वामींना नैवेद्य ठेवला. परत स्वामींना मग ते खायला वगैरे घातलं. उपमा आणि पाणी वगैरे दिलं, पाजलं स्वामींना. ती नेहमीच म्हणजे मी जेव्हा स्वामींची पूजा करत असते ना, त्या नेहमी माझ्या साईडला ती हात जोडून स्वामींपाशी असते. अगदी मी जसं पारायण म्हणणार तसं पाठून गुणगुणून का होईना पण असते माझ्यासोबत. ते आरती सुरू असताना देखील आरती मी घेते, आरती मी करते म्हणून हट्ट करत असते. अगदी तिलाही खूप आवड आहे स्वामींची म्हणजे. पण माझ्यासोबत हीच नाही, म्हणजे आजूबाजूची 3-4 मुलं आहेत, ती नेहमी माझ्यासोबत असतात. त्यानंतर स्वामींना इथं जेव वगैरे घातलं, सगळं नाश्ता वगैरे झाला आणि माऊला भात केला होता म्हणजे फोडणीचा. तर तो भात खाऊ घालवते. तर हिचं चाललं होतं शेजारी बोलणं वगैरे. तर सगळ्या मुली एकत्र खेळत असतात रोज. तर खेळून वगैरे झालं होतं ह्यांचं. म्हटलं